नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत हॉटेल ह्या ठिकाणी मंदिर पाहण्यासाठी। हॉटेल मंदिर नांदेड जिल्ह्यातील एक प्राचीन मंदिर आहे, जे 11व्या शतकात बांधले गेलेले आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे। हे मंदिर हॉटेल या गावी आहे, जे पूर्वी सोमेश्वर चालुक्यांची राजधानी होती असे मानले जाते। मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत असून ती एक विशिष्ट प्रकारची भारतीय मंदिर स्थापत्य शैली आहे। हे मंदिर चालुक्य राजवटीत बांधले गेले आहे आणि त्या काळी हॉटेल हे एक महत्त्वाचे शहर होते। हॉटेल हे मंदिर धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे। मंदिराचा मूळ आकार ताऱ्यासारखा आहे आणि मंदिरांच्या भिंतीवर विविध देवी देवतांच्या मूर्ती आणि नक्षीकाम केलेले आहे, असे की शिव, तांडव, नृत्य गणेश, इतर देवींच्या मूर्ती। हॉटेल हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर असून ते देगलूर तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे। आपल्याला प्रामुख्याने 3 मंदिरं पाहावयास मिळतात: सिद्धेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर आणि परमेश्वर मंदिर। देगलूर तालुक्यापासून नैऋत्येस 12 किलोमीटर अंतरावर हॉटेल हे गाव आहे, तिथे हे मंदिर आहे। हॉटेल हे सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण आहे। 11व्या शतकातील चालुक्यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे। ह्या मंदिरावरती भरपूर असे कोरीव काम आहे। त्याच्यामध्ये शिवतांडव, गणेश नृत्य, अप्सरा शिल्पे प्रभावीपणे रेखाटलेले आहेत। भिंती आणि खांबांच्या अलंकारामुळे हे मंदिर सुवर्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते। मंदिर हे केवळ एक स्मारक नाही, तर स्थापत्य शास्त्रातील एक आदर्श आहे। हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जेथे राजवंशाची निर्मितीच्या काळात कसोटीवर टिकून आहे। मंदिर अशा प्रकारच्या वास्तुकलेचा दुर्मिळ नमुना आहे। देवतांचे शिल्प काळजीपूर्वक आणि सुशोभीपणे कोरलेले आहे। हे लिंग अतिशय काळजीपूर्वक कोरले गेलेले आहे आणि कारागीर उत्तम प्रकारची दाखविलेली आहे। पुरातत्व खात्याने अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि अनेक शिल्पे जवळपास नष्ट झाली होती आणि आता ती सर्व पूर्वीच्या वैभवात परत आली आहे। हा आहे मित्रांनो मंदिराचा
पुढील भाग आपण आल्यानंतर आपल्याला उजव्या आणि डाव्या हाताला शिल्प कोरलेले दिसत आहे। हे शिल्प पाहून झाल्यानंतर आपण पायरी मार्गाने मंदिराकडे मार्गस्थ होतो। पायरीवरनं पुढे आल्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला दोन्ही साईडला शिल्पे कोरलेली दिसतात। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे शिवनंदी दिसत आहे। नंदीपासून पुढे आल्यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूला नर्तिका कोरलेल्या आहेत। गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला शिव मंदिर दिसत आहे। मित्रांनो, खूप अप्रतिम अशा स्वरूपातली ही शिवपिंड आहे। एक वेळ आवर्जून अवश्य भेट द्या। सहकुटुंब सहपरिवार येऊन आपण ह्या वास्तूचा आशीर्वाद घेऊ शकता। शिवपिंडीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला भरपूर असे कोरीव खांब दिसत आहे। त्याच्यावरती खूप नक्षीकाम केलेले दिसत आहे। शिव मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजूलाच आपण पार्वती मंदिर आहे। चला तर मग तिथले दर्शन घेऊया। हे सुद्धा मंदिर खूप चांगल्या सुस्थितीत आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला कोरीव खांब दिसत आहे। त्याच्यानंतर हे आहे मुख्य प्रवेशद्वार। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर पिंड दिसत आहे। चला मित्रांनो, मग दर्शन घेऊया। पार्वती मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिराला पूर्ण एक फेरा मारून घेऊयात। मंदिरावरती खूप चांगल्या प्रकारचे शिल्प कोरलेले आहेत। त्याच्यामध्ये नृत्य करणाऱ्या शिल्पे आहेत। मुख्य सिद्धेश्वराच्या मंदिरावरती भरपूर असे शिल्पे कोरलेली दिसत आहेत। चला तर मित्रांनो, मग आपण आता मंदिराला एक पूर्ण प्रदक्षिणा मारून ही पूर्ण शिल्पे पाहूयात।
खूप वेगवेगळ्या प्रकारची शिल्पे याच्यावरती कोरलेले आपल्याला दिसत आहेत। सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे सोमेश्वर मंदिर पाहण्यासाठी। मित्रांनो, ह्या मंदिराचं आता जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। सध्याला हे मंदिर पुरातत्व खात्याकडून बंद स्वरूपात ठेवण्यात आलेले आहे। पावसाळ्यामुळे येथे सध्याला कामाला स्थगिती आहे। तरीही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचे काम चालू होण्याची शक्यता आहे। मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला भरपूर असे शिवलिंग पाहावयास मिळतात। चला तर मित्रांनो, मग आता मंदिराच्या बाजूला आपण एक फेरफटका मारून आपली मंदिर शैली पाहून घेऊयात।
होट्टल या ठिकाणचं सर्वात शेवटचं मंदिर म्हणजे परमेश्वर मंदिर। चला तर मित्रांनो, मग परमेश्वर मंदिराचा आपण परिसर आणि मूर्तीचं दर्शन घेऊयात। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर पाहावयास मिळतात रेखीव असे खांब। त्याच्यानंतर मित्रांनो, हे दिसत आहे आपले नंदी। मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती दिसत आहे। दरवाजावरती सुद्धा काही मूर्त्या रेखाटलेल्या दिसतात। मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर दिसत आहे परमेश्वर मूर्ती। चला तर मग मित्रांनो, मूर्तीचं दर्शन घेऊयात। परमेश्वर मंदिराचे दर्शन केल्यानंतर डाव्याच बाजूला आपल्याला एक इमारत दिसत आहे। खूप पुरातन वास्तू आहे मित्रांनो ही। याच्यामध्ये पूर्वी काळी मंदिरासाठी दर्शनाला आलेले भाविक जेवणा पाण्याची सोय किंवा स्वयंपाक जो असेल त्या करण्यासाठीची ही रूम आहे, असे तेथील मंदिर प्रशासनाने आपल्याला माहिती दिलेली आहे। पुरातत्व विभागाकडून रिस्टोरेशनचे काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दगड घडवणे हे सगळी कामे इथे चालत आहे। मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला ही एक प्रकारची बारव दिसत आहे। मित्रांनो, खूप चांगल्या स्वरूपातली ही बारव असून तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या। चला तर मित्रांनो, मग अशा प्रकारे आपण होट्टल देगलूर या ठिकाणाचे दर्शन घेऊन झालेले आहे। आम्ही ही भेट दिली आहे, तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या।